नमस्कार. आपल्या सर्वांची इच्छा होती की उद्याला जी 16 मार्च ची तारीख आहे त्या 16 मार्चला जो तुमचा इतिहास व राज्यशास्त्राचा जो पेपर आहे त्या इतिहास व राज्यशास्त्राच्या पेपरच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कशा पद्धतीने असतील तर ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. तर चला तर मग आता पाहूया आपण इतिहास व राज्यशास्त्रामध्ये उद्या 16 मार्च 2026 रोजी त्याचा जो पेपर पॅटर्न आहे हा कशा पद्धतीने राहू शकतो. तर सगळ्यात पहिले आपल्याला माहिती आहे इतिहास आणि राज्यशास्त्र या इतिहासामध्ये 28 गुण व राज्यशास्त्रामध्ये 12 गुण असे 28 + 12 म्हणजे 40 गुणांचा उद्या तुम्हाला पेपर बोर्ड मध्ये पाहायला मिळेल. तसेच विकल्पासह गुणाचा विचार केल्यास टोटल विकल्पासह गुण इतिहासामध्ये 42 आणि राज्यशास्त्रामध्ये 20 असे विकल्प सहित गुण हे 62 गुण असतील. पण आपल्याला या गुणांवर फोकस करायचा आहे. तर सगळ्यात पहिले इतिहासामध्ये 5 प्रश्न राहतील. त्या 5 प्रश्नाचे स्वरूप पुढील प्रमाणे. प्रश्न क्रमांक 1 अ मध्ये राहील दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. यामध्ये 3 गुण असतील आणि 3 प्रश्न तुम्हाला इथे विचारलेले असतील. मग प्रश्न पहिल्यामध्ये ब पुढील पैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. आपल्या इतिहासाच्या पूर्ण लेसन पैकी आपल्याला जी जोडी चुकीची आहे ती आपल्याला वेगळी काढायची आहे. हे प्रश्न पहिल्या ब मध्ये आपल्याला इथे पेपर मध्ये पाहायला मिळेल. 3 आणि 3 असे इथे 6 गुण हे आपल्याला प्रश्न क्रमांक 1 मध्ये दिसते. प्रश्न क्रमांक 2 बद्दल बोलायचं झाल्यास इथे सुद्धा अ आणि ब असे 2 नवीन सेशन आपल्याला पाहायला मिळतील. यामध्ये प्रश्न दुसरा अ मध्ये सूचनांनुसार कृती पूर्ण करा. यामध्ये 3 पैकी कोणतेही 2 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहे. याला गुण राहतील 4. व प्रश्न क्रमांक 2 ब मध्ये टिपा लिहा. 3 पैकी कोणतेही 2 प्रश्न आपल्याला इथे पण सोडवायचे आहे. याला सुद्धा गुण असतील 4. तसंच प्रश्न क्रमांक 3 वर जर गेलो आपण तर पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. या सकारणामध्ये 4 पैकी कोणतेही 2 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहे. याला गुण असतील 4. प्रश्न क्रमांक 4 मध्ये उतार्याचे वाचन करून पुढील प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची आहे. याला सुद्धा गुण असतील 4. व प्रश्न क्रमांक 5 पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 4 पैकी कोणतेही 2 गुण असतील 6. असा आपल्याला इतिहासाच्या 5 प्रश्नावर 28 मार्क इथे आपले 5 प्रश्नांमध्ये कव्हर होत आहे. आणि विकल्पासहित गुणामध्ये जर पाहिलं तर आपल्याला इथं 42 म्हणजे 42 मार्क असल्याचं दिसून येते. तसंच राज्यशास्त्राबद्दल बोलायचं झाल्यास राज्यशास्त्रामध्ये प्रश्न क्रमांक 6 पासून राज्यशास्त्राला सुरुवात होते. प्रश्न क्रमांक 6 मध्ये दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. याला गुण असतील 2. प्रश्न क्रमांक 7 पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करायचं. मग पुढील विधाने चूक किंवा बरोबर सकारण स्पष्ट करताना 3 पैकी कोणतेही 2 प्रश्न इथे आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. इथे गुण असतील आपल्याला 4. प्रश्न क्रमांक 8 यामध्ये सुद्धा अ आणि ब असे 2 भाग आपल्याला पाहायला मिळतील. प्रश्न क्रमांक 8 मध्ये संकल्पना स्पष्ट करा. 2 पैकी कुठलाही 1 मार्क असतील 2. आणि प्रश्न क्रमांक 8 मध्ये ब मध्ये सूचनांनुसार कृती पूर्ण करायची आहे. त्यामध्ये 2 पैकी 1 इथे सुद्धा गुण आपल्याला 2 असेल. व सगळ्यात शेवटला प्रश्न क्रमांक 9 पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. इथे 2 पैकी कुठलाही 1 प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. इथे सुद्धा गुण असतील 2. म्हणजे राज्यशास्त्राचा जर आपण विचार केला प्रश्न क्रमांक 6, 7, 8 आणि 9 असे 6व्या पासून तर 9व्या पर्यंतचे प्रश्न मिळून आपल्याला इथे गुण 12 असतील. आणि इतिहासामध्ये आपल्याला गुण 28 असतील. असे 28 + 12 म्हणजे 40 गुणांचा उद्याला आपल्याला पेपर येणार आहे. तर आशा करतो या व्हिडिओ मधून
तुम्हाला इतिहास व राज्यशास्त्रामध्ये पेपरचं जे पॅटर्न आहे हे कळलं असेल. आणि इथेच थांबतो. पुन्हा नवीन एखादा व्हिडिओ घेऊन येतोय. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.